तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आयएस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्या समोर एक नवीन घडामोडीसाठी एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. ती नवीन जी काही घडामोडी आहे, आता जे काही माझ्या अकॅडमीचे मुलं असतील, विद्यार्थी असतील किंवा इतर क्षेत्रामधले जे मला मेसेज येत आहेत विद्यार्थी इतर जिल्ह्यामधून देखील, की हे जो काय आयोगाचा जो निर्णय आहे, म्हणजेच जे ऑनलाईन एक्झाम म्हणजे जेवढ्या प्रिलिम्स होणार आहेत त्या सर्व प्रिलिम्स या जे काही ऑनलाईन होणार आहेत, आता याच्यामध्ये पारदर्शकता राहणार नाही. आता मुलं मला ते सगळं जे कारण आहे ते कशा पद्धतीने राहणार नाही, कसे पेपर फुटले आहेत, जे काही सरळ सेवेचे असतील, ऑनलाईन एक्झामच्या बाबतीमध्ये असेल, आता ते मुलं मला पुराव्यानिशी असं दाखवून देत आहेत. आणि त्याच्यावर आयोग तर त्यावेळेस नसणार, पण जे काही सरळ सेवेची जे काही कंपनीज असतील किंवा संबंधित जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित ते डिपार्टमेंट असेल, म्हणजे जे ज्या डिपार्टमेंटचे किंवा ज्या विभागाचे हे पद आहेत त्या विभागांनी देखील किंवा पोलीस प्रशासनाने देखील याच्यावर ठोस कारवाई केलेली आपल्याला दिसत नाही बघा. आता याचं कारण महत्वाचं म्हणजे की जे काही आता ऑनलाईन एक्झाम होणार आहे, आता ही ऑनलाईन एक्झाम मग जे आयोग घेत आहे, मग तशाच पद्धतीने जसं TCS IBPS कंपन्यामध्ये काही ठिकाणी जो पेपर फुटीचे जे काही प्रयोग झालेले आहेत, तशाच पद्धतीने आता आयोग देखील स्वतःचे जे काही आयोगाकडे काही स्वतःचे माणसं नाही आहेत. आयोग जे स्टाफ असतो आयोगाचा किंवा गार्डिंगचा जो हॉलवरती, तो एक शासकीय वर्ग असतो आणि तो शासकीय वर्गच त्या ठिकाणी गार्डिंगला किंवा तिथं इन्स्पेक्शन करण्यासाठी किंवा व्ह्युअर्स म्हणून तिथे असतात बघा. त्या कारणाने हे सगळं थोडंसं मुलांना एक मनात त्यांच्या एक विधान निर्माण झालेली आहे किंवा एक वेगळंच गोंधळून गेलेले आहेत मुलं. त्या सर्व मुलांसाठी आज हा एक छोटासा व्हिडिओ असेल, तो सर्वांनी पाहावा असं माझी इच्छा आहे. आता तुमच्या समोर जो काही हे जे काही ऑनलाईन परीक्षा असेल किंवा ऑफलाईन परीक्षा, हे जे काही सगळं गोंधळ निर्माण झालेलं आहे, त्यामध्ये एक महत्वाचं आहे की ऑनलाईन परीक्षा ज्या आहे त्या ऑनलाईन परीक्षेला सर्व 100% विद्यार्थ्यांचा विरोध नाही, हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे बघा. 95% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जे काही ऑनलाईन पेपर आहे तो नकोय, म्हणजे त्याला विरोध आहे आणि ऑफलाईन जो अगोदरचा पेपर आहे तशाच पद्धतीने तो पेपर देखील व्हायला हवा. आणि दुसरं जे काही 4 ते 5% मुलं असे आहेत की ते थोडं आयोगाच्या बाजूने पण विचार करतायत की एवढ्या मोठ्या प्रिलिम्स होणार आहेत, मग तेवढ्यामध्ये जे काही फास्ट प्रोसेस जी होणार आहे, त्या फास्ट प्रोसेस जर करायची असेल तर ऑफलाईन पेपर घेऊन ही फास्ट प्रोसेस होणं शक्य नाही. त्या कारणाने आयोगाने जो ऑनलाईन परीक्षा घेण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे असं काही मुलांचं, 4-5% मुलांचं मत आहे. पण एक महत्वाची बाब त्यांना अगोदर मी उत्तर देण्याचं इच्छुक आहे की वागांनो, काय माहिती का, तुम्ही जो काही विचार करताय तो अतिशय चांगला आहे की आयोगाच्या बाजूने देखील आपण विचार केला पाहिजे की जे काही आपल्याला जेवढे फास्ट त्यांना पद भरायचे आहेत आणि सगळी प्रक्रिया ही खूप फास्ट पद्धतीने जर घ्यायची असेल, खूप जास्त वेगाने घ्यायची असेल, तर आपल्याला आता हे सगळे टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागेल. वरचीवर टेक्नॉलॉजी वाढत जात आहे. आता AI सारखी टेक्नॉलॉजी देखील आता खूप मदत करते आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये. पण तेवढंच महत्वाचं म्हणजे वागांनो काय, की आता एक रिसेंटचा TETचा पेपर देखील फुटलेला आहे बघा. त्यानंतर जे काही आता सरळ सेवेची आपल्याकडे भरपूर असंख्य उदाहरणं आहेत. ठीक आहे, त्या कारणासाठी तुम्हाला थोडासा उशीर लागेल. मी तर म्हणतो की थोडासा उशीर लागू द्या. तुम्ही असेही मुलं या क्षेत्रामध्ये आहेत, सिनियर लोक, जे 10-10, 15-15 वर्ष अभ्यास करणारे. आमचं एक पुण्यामध्ये एक माझ्या मित्राचाच रूममेट होता, तो 18 वर्ष MPSC करत होता. मग काय पेशन्स असतील त्या माणसाचे. लग्न नाही, काही नाही, बापाला एकुलता एक मुलगा, पण तरी MPSC करतोय. म्हणून असे मुलं आहेत की MPSC करणारे एवढे वर्ष थांबू शकतात. तर माझं असं मत आहे की ती फास्ट प्रोसेस नकोय वागांनो. थोडीशी फास्ट प्रोसेस. आता त्या दिवशी राज्यसेवाचा निकाल देण्यासाठी 31 मेला पेपर झाला आणि 22 जूनला रिझल्ट प्रिलिमचा डिक्लेअर केला. आता ही ऑफलाईन पेपर असून देखील ही प्रक्रिया वेगाने केलीच नाही हवं ना. मग तशा पद्धतीने तुम्हाला कुठे तुम्ही थोडासा जास्त वेळ घेताय, आयोगाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि त्यानुसार मग थोडासा वेळ जेवढी फास्ट प्रोसेस करता येईल तशा पद्धतीने आयोगाने करायला हवी.
म्हणून त्या विद्यार्थ्यांचे समर्थन करतायत ऑनलाईन एक्झामला, त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे वागांनो की थोडंसं वेळ लागू द्या. जर थोडासा वेळ लागला तरी चालेल, म्हणजे अगोदरची जशी प्रोसेस होती तेवढा वेळ नाही, पण थोडासा त्यापेक्षा कमी वेळ लागला, म्हणजेच अगोदर कसं PSI व्हायचं असेल, STI व्हायचं असेल, ॲड पहिले जी काही प्रिलिमची ॲड आहे ती ॲड पहिलेपासून पडलेपासून ते शेवटचे जे काही फायनल रिझल्ट आहे त्या रिझल्टपर्यंत मला वाटतं 1 किंवा 1.5 वर्ष जायचे. त्यानंतर PSIच्या वेळेस तर मला वाटतं ते फिजिकल असल्यामुळे काही वेळेस तर 2, 2.5, 3 वर्ष पण लागलेले आहेत. एवढा उशीर न लागता जिथे वर्षभर लागतोय तिथे 7-8 महिन्याचा वेळ घ्या, जिथे 2 वर्षच लागत होता तिथे वर्षभराचा वेळ घ्या. अशा पद्धतीने आयोगाने स्वतःचं आत्मपरीक्षण करून थोडंसं याच्यामध्ये फास्ट प्रोसेस अतिवेगाने करायला हवी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला वेळ जरी लागला मित्रांनो तरी पारदर्शकता महत्त्वाची आहे. जर तुम्ही फास्ट प्रोसेस केली आणि जर त्यामध्ये त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार झाला, म्हणजे तुम्ही जर लायब्ररीमध्ये 12-12 तास अभ्यास करून तुमचे तरुण वयाचे वेळ तुम्ही जर त्या याच्यामध्ये लायब्ररीमध्ये घालवत असाल, तर मग हे जे काही भ्रष्टाचार होत असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. तर माझं असं मत आहे थोडासा वेळ लागेल पण पारदर्शकता गरजेची आहे. दुसरा विषय राहिला की आता जी काही मुलं आहेत ते द्विधा परिस्थितीमध्ये आहेत की पुण्याचे क्लासचे जे काही माननीय सर आहेत सर्वजण ते काही विरोध करताना जास्त दिसत नाहीत. जे काही इतर आहेत ते पण देखील विरोध करताना दिसत नाही. असे ठराविक शिक्षक आहेत ते याच्यावर बोलतायत, त्यांना समजून सांगतायत आयोगाला की अशा पद्धतीने नकोय, निवेदन देत आहेत. मग असं ते जे काही सगळे विद्यार्थी जे आहेत जे अशा परिस्थितीमध्ये गुंतलेले आहेत त्यांना माझं स्पष्ट असं मत आहे की तुमची जी काही प्रिलिम आहे ती ऑनलाईन ठेवलेली आहे. आता ती ऑनलाईन माझ्या तरी मते 100% ऑफलाईन आपण करू. ठीक आहे. आता म्हणजे मीच नाही तर आपल्या सर्वांच्या साथीने आपण तो आयोगाचा निर्णय, आणि आयोग देखील आपल्याला समजूनच घेईल, कारण तिथे जे बसलेले अधिकारी आहेत ते सगळे वेल एज्युकेटेड आणि ह्याच प्रोसेसमधून म्हणजे एक IAS लोक रिटायरमेंट पर्यंत गेलेले हे तिथे बसलेले असतात, म्हणून आपल्या भावना देखील ते समजून घेतील आणि लवकरच ते ऑफलाईन जे परीक्षा आहे त्याचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यासाठी या ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो या द्विधा जी काही परिस्थिती आहे त्या द्विधा परिस्थितीमध्ये तुम्ही गुंतवू नका. बिनधास्तपणे आपल्या प्रिलिमचा आणि मेन्सचा जसं मी जे काही अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत, कोणता अभ्यासक्रम कसा सुरू करायला हवा ते व्हिडिओ पहा व्यवस्थित, आणि आपल्या प्रिलिम आणि मेन्सला तुम्ही स्टार्ट करायला हवा असं माझं मत आहे. ठीक आहे. राहिला विषय या ऑनलाईन आणि ऑफलाईनचा. ठीक आहे. आता ऑनलाईन जरी केलं, आयोग जरी यदा कदाचित घेतलं तर आयोग त्यामध्ये थोड्याशा सुधारणा करण्याचे मार्गावर आहे. आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन हे घेईलच आयोग, माझं असं मत आहे 100%. मला असं वाटतंय की एवढा मोठा मुलांचा विरोध डावलून आयोग तसा निर्णय मुलांच्या विरोधात घेणार नाही. ठीक आहे. त्यासाठी ऑफलाईन हो किंवा ऑनलाईन हो, म्हणजे ऑनलाईन हो किंवा ऑफलाईन हो, याच्यासाठी तुम्ही द्विधा परिस्थितीमध्ये जाऊ नका. बिनधास्तपणे आपला अभ्यासावर फोकस करा. जिथे गरज वाटेल तिथे त्या ठिकाणी आंदोलनाला गेला तरी चालेल, पण आंदोलनाला देखील जागा होऊन जायचं आहे, कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. कारण तुम्हाला तुमच्यावर जर अन्याय होत असेल, अन्यायच म्हणता येईल थोडक्यात, असं पण म्हणता येईल, आणि तुम्ही दुसरं म्हणजे पॉलिटिक्स शिकतायत, इतिहास शिकतायत, त्यासाठी तुमच्या अधिकाराचं तुम्हाला सर्व माहिती आहे, तुमचे अधिकार काय आहेत, त्यासाठी तुम्ही त्या आंदोलनामध्येही पण सामील व्हा. पण जर पोलीस प्रशासनाने जर तुम्हाला विनंती केली की अशा पद्धतीने तुम्ही जर विनापरवानगी काही आंदोलन वगैरे करत असाल किंवा व्यवस्थित जर आंदोलन त्या शासनाच्या नियमानुसार जर आंदोलन करत नसाल, तर माझं असं वैयक्तिक मत आहे त्या आंदोलनात तुम्ही जायला नकोय. ठीक आहे. पण एक परवानगीने एक शांत पद्धतीने जर आंदोलन होत असेल तर तुम्ही त्यामध्ये सामील व्हा. थोडासा एक वेळ जाऊ द्या, कारण एक महत्वाचं म्हणजे ऑफलाईन परीक्षा होणं हे खूप गरजेचं आहे वागांनो. ठीक आहे. अशाच ही जी काही जी काही मनस्थिती आहे तुमची, याच्यासाठी हा व्हिडिओ आजचा खास करून होता. त्यानंतर आपलं जे काही देवगिरी IAS अकॅडमीचं जे काही ॲप आहे ते ॲप प्ले स्टोअरवर लॉन्च झालेलं आहे. प्ले स्टोअर आता दिसत आहे. सर्व मित्रांनी जे काही आपलं देवगिरी IAS अकॅडमीचं जे काही ॲप आहे त्या ॲपला डाउनलोड करायचं आहे. लवकरच आमचे जे काही टीम आहेत, आमच्या सर्व टीमचे त्या कोर्सेस जे काही आहेत आपले खूप अगदी कमी माफक फीसमध्ये ते कोर्स असणार, कारण फ्रीची किंमत राहत नाही. ठीक आहे. आता मला फ्री द्यायचे होते, कारण मला मी भरपूर म्हणजे सुखी आहे, मला काय खूप जास्त पैसा कमवण्याची काही हे पण नाही आहे.
पण एक महत्त्वाचं म्हणजे काय, खूप माफक फीस असेल, कारण फ्रीमध्ये दिलं की त्याची किंमत राहत नाही. ठीक आहे, म्हणून तुम्ही आवर्जून देवगिरी आय एस अकॅडमीचं चॅनल हे सबस्क्राईब करायचं आहे, ॲप देखील डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून, आणि सर्वांकडे आपली ही जी काही लिंक आहेत, मग ती ॲपची असेल, यूट्यूबची असेल, ती लिंक सगळीकडे शेअर करायची आहे. कारण आपल्याला प्रतिसाद मिळाला तर तुमच्या पुढे आपली नवीन टीम अजून त्याच उमेदीने आपल्या पुढे समोर जे काही व्हिडिओज आहेत ते आणू शकेल. त्यासाठी सर्वांनी नक्कीच प्रयत्न करा. थँक्यू.